सातव्या आणि शेवटल्या उद्गाराकडे आपण जाऊया. लूकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 46 हे वचन. लोक 23 आणि 46. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाबा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. पहिल्या उद्गारात आपण पाहिलं तो म्हणतो हे बापा, आणि आता शेवटल्या उद्गारात परत तो म्हणतो हे बापा. पहिला शब्द क्षमेचा, शेवटला शब्द समर्पणाचा. मध्ये चौथ्या शब्दाला आपण पाहिलं तो म्हणतो हे देवा, माझ्या देवा. जेव्हा तो हे बापा म्हणतो आणि जेव्हा त्याच्यावर पाप लादलं जातं तेव्हा तो म्हणतो हे देवा. काही क्षणासाठी बापाचं आणि मुलाचं नातं तिथे खंड पडते आणि आता परत ते नातं जोडलेलं आहे आणि तो म्हणतो हे बापा. मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवितो. हा एका विश्वासू मुलाचा शब्द आहे. येशू आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवत आहे. ही पराभवाची नाही, तर विश्वासाची शक्ती आहे. बायबलमधील काही संदर्भ आम्ही पाहिले तर स्तोत्र 31 आणि 5 मध्ये दावीद लिहितो. स्तोत्र 31 आणि 5 दावीद म्हणतो, तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो. हे परमेश्वरा, सत्य स्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहेस. येशूचे, दाविदाचे शब्द येशूने जसे उच्चारलेले आहे, पण दावीद इथे विश्वासाने बोलत होता, पण येशू प्रत्यक्षात बोलत होता. परत भविष्यवाणी पूर्ण. प्रेषित 7 आणि 59 मध्ये स्तेफन म्हणाला, प्रभू येशू, माझा आत्मा तुला स्वीकार त्याचा कर, तुझ्या हाती घे. पहिले पेत्र 4 आणि 19 मध्ये, तेव्हा जे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगतात त्यांनी विश्वासू कृत्याकडे आपल्या आत्मे कर्त्याकडे आपल्या आत्मे सोपवून चांगले करीत राहावे. 2 तिमोथी 1 आणि 12 मध्ये पौल म्हणतो, मी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला ओळखतो व त्याच्या दिवसापर्यंत माझा ठेवा त्याला राखता येईल असा माझा भरोसा आहे. या उद्गाराचं महत्व येशूच्या विश्वास. अगदी शेवटल्या क्षणात येशू देवावर विश्वास ठेवतो. तो म्हणाला नाही मी संपलो, तर म्हणाला मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. येशूने स्वतःहून बलिदान दिलं, हे आम्हाला विसरता कामा नये. योहान 10:17 आणि 18 मध्ये येशू म्हणतो, माझा जीव मी पुन्हा घ्यावा म्हणून तो अर्पण करतो. कोणी माझ्याकडून घेत नाही, तर मी तो स्वतःहून अर्पण करतो. मला तो अर्पण करण्याचा अधिकार आहे व तो पुन्हा घेण्याचा अधिकार आहे. हे सगळं निमित्त होतं. येशूचा कोणी जीव घेऊ शकत नाही आणि घेऊ शकत नव्हते, त्याने स्वतःहून दिला.
स्वखुशीने दिला, स्व इच्छेने दिला. पहिल्या उद्गारात जो तो म्हणतो बापा, आणि शेवटल्या उद्गारात ते तो म्हणतो बापा. क्षण हा त्यागाचं प्रतीक, बापाचं आणि पुत्राचं नातं पुनर्प्रस्थापित होण्याचं प्रतीक. जर येशूने उद्गारला नसता तर असं झालं असतं, पित्याचं आणि त्या पुत्राचं नातं प्रस्थापित झालं की नाही याच्यावर शंका निर्माण झाली असती. आणि प्रभू येशू ख्रिस्त तसं करू इच्छित नव्हता. आणि तो परत म्हणतो हे बापा. आज आम्हाला आव्हान आहे, या उद्गाराद्वारे आम्ही आमचा आत्मा देवाच्या हाती सोपविला आहे का? फक्त मरायच्या घटकेलाच पाळकांना बोलून प्रार्थना करून काहीतरी औपचारिकता करून नाही. आज, रोज, नेहमी, दररोज जर येशू आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवितो, आम्ही त्याचे फॉलोवर, आम्ही त्याचे अनुयायी, आम्ही त्याचे अनुकरण करणारे, आम्ही आमचं जीवन कोणाच्या हाती सोपवितो? माणसांच्या हाती, स्वतःच्या हाती की देवाच्या हाती? आमचं जीवन, आमचा आत्मा नक्की कोणाच्या हाती आहे? स्वतःच्या हाती असेल तर धोका आहे. येशूने आपला आत्मा देवाच्या हाती सोपविला, तसं आम्ही करावं. आमचं जीवन, आमचं कुटुंब, आमचा व्यवसाय, आमची भविष्य, सर्व काही देवा मी तुझ्या हाती सोपवितो, बापा मी तुझ्या हाती सोपवितो. त्याच्यापेक्षा सुरक्षित ठिकाण आणि जागा कुठेही नाही. आणि म्हणून आम्ही जी आमची लेकरं अर्पणाला आणतो, उद्देश तोच आहे की जी ठेव आम्हाला दिलेली आहे, आमची लेकरं, आम्हाला दिलेली ठेव आहे, आमची संपत्ती आहे, ती ज्याने दिली त्याच्या हाती सोपवणं. आणि फक्त लेकरांसाठी नाही तर प्रत्येकासाठी आम्ही देवाच्या हातात सोपविलेलेच असावे. त्याने आमच्यावर पाखर घातलेली असावी, त्याच्या पंखाच्या छायेत आम्ही असावं, त्याच्या पंखाच्या खाली आश्रयात आम्ही असावं. आता तिथे भीती नाही, असुरक्षितता नाही, कोणत्या प्रकारचे थ्रेट्स नाही, धोका नाही, संकट नाही. आता आम्ही सुरक्षित आहोत जेव्हा आम्ही सोपविलेले जातो. येशू तिथून आम्हाला सांगू इच्छित आहे का आम्ही आमची जीवन देवाच्या पित्याच्या हाती आम्ही सोपविलेले आहे. नीतिसूत्र 16 आणि 3 मध्ये लिहिलं आहे, तुझी सर्व कामे परमेश्वरावर सोप, तुझे सर्व गोष्टी सिद्धीत जातील. वाचूया नीती 16 आणि 3. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे भेद सिद्धीस जातील. परमेश्वरावर सोप. येशू म्हणतो हे बाबा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवितो. तुझ्या हाती, तुझ्या हातामध्ये, तुझ्या हाताखाली सोपवितो. सलमान म्हणतो आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप. येशूने शेवटच्या क्षणी देवावर विश्वास ठेवला. आमच्या जीवनात असे क्षण येतात जेव्हा सर्व अंधकारमय दिसते, जेव्हा सर्व संपल्यासारखं वाटतंय, जेव्हा अंत आहे असं वाटतं, तेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवून त्याच्या हाती सोपविले जातो किंवा नाही. यशाया 41 आणि 10 मध्ये आम्ही वाचतो,
तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. आणि सर्वात चांगली गोष्ट, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो, तुला धरतो, तुला सुरक्षित ठेवतो. म्हणून आमचं सर्व काही परमेश्वराच्या अधीन सोपवलं पाहिजे. म्हणून ख्रिस्ती विधी बघा, काहीतरी वस्तू घेणं असेल, घर असेल, नवीन घर असेल, काय आहे, आम्ही त्याचं ओपनिंग, त्याचं उद्घाटन, त्याचा आनंद आम्ही ते परत परमेश्वराच्या हाती सोपवून करतो. आमची लेकरं परमेश्वराच्या हाती आम्ही सोपवतो. विधी आहे आमचे. आमची प्रॉपर्टी, आमचे घर, आमचे वाहन, आमच्या वस्तू आम्ही काय करतो? पहिले प्रार्थना करतो. तुझ्या हातात आम्ही सोपवितो प्रभू. पण आम्ही विसरतो, आम्ही वस्तून घरात सोपवतो, स्वतःला सोपवत नाही, रोज सोपवत नाही. आम्ही वस्तू सोपवितो, आम्ही आमच्या मात्र इच्छेने जगतो. आमची दिवसाची सुरुवात त्याच्या हाती सोपवली जात नाही. खूप क्वचित असतील, मी जनरल बोलत आहे. आम्ही सोपविलं जाणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. तिसरं आव्हान मंडळीला आहे शेवटल्या वाक्यावरून, का आम्ही मरायला तयार आहोत. फार फार धाडसाचं वाक्य आहे, स्टेटमेंट आहे, का आम्ही मरायला तयार आहोत. येशू आमच्यासाठी मेला, मरायला तयार झाला. त्याला माहित होतं तो कुठे जात आहे, त्याला माहित होतं का तो करत आहे. जर आज आमचा मृत्यू झाला तर आम्ही कुठे जाणार? आमोस 4 आणि 12 आहे, तो देवाला भेटायला सिद्ध हो. आज आम्ही मरायला तयार आहोत का? उलट किती चांगला आहे. आज मेलो देवासाठी, येशूसाठी, त्याच्या इच्छेने. आजच सुखलोकात, टेन्शनच नाही ते धावपळीची. येशूने स्वर्ग सोडून आला आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी. येशू आमच्यासाठी मेला. मरण समोर दिसत असताना एकही पाऊल, एकही विचार मागे घेण्याचा त्याच्या मनात आला नाही. शत्रूंना समोर तो गेला. त्या गेत्सेमने बागेत सैनिक आले, कुठे येशू, कुठे येशू तू? येशू गर्दीतून त्या शिष्यातून समोर आला, त्यांच्या समोर आला. त्याने पाठ दाखवली नाही, तो पळाला नाही, तो लपला नाही, त्याने माघार घेतली नाही, तो स्वतः समोर आला. मी तर म्हणतो यहूदाला चुंबन देण्याची पण गरज नसती पडली. येशूने स्वतःच धरून दिलं गेलं असतं, कारण त्यासाठीच येशू आला. तो मेला का? मरण तर सोडा, जो आमच्यासाठी मेला त्याच्यासाठी मरण तर सोडा, आम्ही जगू बी शकत नाही त्याच्यासाठी. मरण फार दूर आहे. ख्रिस्ती लोक जगणंच कठीण आहे येशूसाठी. येशू सारखं रोज वधस्तंभ घेऊन वाहणं, त्याच्या मागून जाणं, हेच कठीण आहे जगणं. तर मरायला कोण तयार होईल? आज जर सतावाला ना, किती थांबतील आणि किती पळून जातील. आज जर कोणी आले ना आम्हाला मारायला, किती थांबतील, किती पळून जातील. प्रश्न आहे, येशूसाठी विश्वास सोडायला बळजबरी केली ना, किती थांबतील, किती पळून जातील. प्रश्न आहे, येशूचा नकार करा सांगतील, किती स्वीकारतील, विश्वासात दृढ राहतील, किती विश्वास त्यागून पळून जातील. प्रश्न आहे, येशूच्या जवळचे शिष्य पळून गेले, एक पण थांबला नाही. एक भीत त्याच्या मागे आला.
तो 3दा नाकार करतो, शेवटी तर शिव्यान शाप देतो. येशूला मी ओळखत नाही, येशूला शिव्यान शाप देतो. जो म्हणत होता, जो येशूच्या उराशी टेकलेला आहे, जो म्हणत असतो येशू तुझ्यासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे, येशू तुझ्यासाठी मरायला तयार आहे, आणि हा जीव घेऊन पळत आहे. येशू आमच्यासाठी मेला, आम्ही त्याच्यासाठी वेळ प्रसंगी मरायला तयार हवं. कोण मरायला तयार होतील? इथे तर येशूसाठी जगणंच कठीण आहे आमचं. थोड्या समस्या आले, येशूला पाठ दाखवतो. थोडे प्रॉब्लेम्स आले, थोडे अडचणी आल्या, थोडे आजार आले, थोडे विकार आले, आम्ही स्वतःच्या इच्छेने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. असं करणं म्हणजे येशूसाठी जीवन न जगणं. चौथं आव्हान आमच्या समोर आहे, आम्ही जगाला काय दाखवतो. येशूच्या मृत्यू झाल्यानंतर, ह्या वाक्यानंतर तिथे एक सेंच्युरियन उभा होता, सैन्यांचा अधिकारी खाली. त्याने येशूच्या कुशीत भाला भोसकला. हे पाहण्यासाठी येशू जिवंत आहे किंवा येशूचा मृत्यू झाला आहे. कारण जेव्हा मृत्यू होतो, ब्लड सर्क्युलेशन होत नाही, थांबतं हृदय. आणि जेव्हा त्याने भाला भोसकला कुशीमध्ये, तेव्हा रक्त आणि पाणी असं बाहेर आलं. सर, प्रत्येक गोष्ट अशी घडत आहे, अशी लिहिलेली आहे की कोणी नंतर हजारो वर्षांनी पण प्रश्नचिन्ह ठेवू नये की येशू मेला नव्हता. काही सांगतात ओ खुदा का नहीं का बेटा था, उसके बदले दूसरे को चढ़ा दिया बोले. त्यांच्यासाठी उत्तर आहे, तो मेला वधस्तंभावर. आणि सैतान ही गोष्ट लोकांपासून लपवू इच्छितो, कारण तो मेला नसता तो उद्धाराचं कार्य पूर्ण होणारच नाही, झालंच नसतं. आम्ही त्याच्या रक्तात आज पण धुतलं गेलं नसतं. आणि म्हणून बरोबर हेच गोष्ट सैतान चोरण्याचा प्रयत्न करतो, लपवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये बनावट करतो, त्याच्यामध्ये मिक्स करतो, ती स्टोरी वेगळीच प्रेझेंट करतो की येशू मेलाने, तो देवाचा पुत्र होतो, कस काय मरण, इतका अपमानित मरण तो कस काय सहन करल. तर त्याच्या जागी त्याच्यासारखा दिसणाऱ्याला वधस्तंभावर लटकवलं. मग आमची सुवार्ता काय कामाची? जरासं झालं असतं. अरे त्याला तो स्वतःहून वधस्तंभावर गेला, त्याला लपण्याची, त्याच्या जागी दुसऱ्याला द्यायची गरज नाही. त्याच उद्देशाने, तेच कार्य करण्यासाठी जर तो आला. आणि हा भाला भोसकणे हे दर्शवतं येशूचा खरोखर वधस्तंभावर मृत्यू झाला, वधस्तंभावरच मृत्यू झाला. त्याच्या आधी नाही, सगळ्या यातना साहून त्याचा मृत्यू झाला. आणि मग ते 27 आणि 54 मध्ये तो अधिकारी म्हणतो, खरोखर हा देवाचा पुत्र होता. ही पण स्टेटमेंट दिली, साक्षीदार, खरोखर हा देवाचा पुत्र होता. एखाद्या वेळेस भाला भोसकल्यामुळे त्याच्या कुशीमध्ये जे रक्त आणि पाणी निघालं असेल, काही थेंब त्याच्या पण तोंडावर आले असतील. असं मरण वधस्तंभावरचं इतकं शांत रीतीने त्याने त्याच्या पूर्ण आयुष्यात पाहिलं नसेल. शिक्षा देताना ते किंचाळतात, लटकवलेले ओरडतात, शिव्यान शाप देतात त्या लोकांना, कारण मरायचं जे. येशू इतक्या शांत रीतीने मरण स्वीकारताना ते त्याचं मरण देखील ह्या एक तर चोराचं कारण झालं आणि दुसरं ह्याचं कारण झालेलं आहे. आणि तो म्हणतो, तो कन्फेस करतो, तो कबूल करतो, खरोखर हाही देवाचा पुत्र होता. एक न ओळखणारा, एक न मानणारा, एक शिक्षेसाठी उभा केलेला व्यक्ती जर म्हणू शकतो, येशू आम्हाला सांगत आहे, त्याच्या मृत्यूनंतरही ज्यांनी त्याला भोसकलं त्यांनी साक्ष दिली, हा देवाचा पुत्र आहे. आम्हाला येशू सांगतो,
आमच्या मृत्यूनंतर, आमच्या जीवनाच्या शेवटी लोक माझ्या डेड बॉडी समोर जेव्हा जमलेले असतील, ते काय म्हणतील? तो भाग वेगळा आहे, पाळकाला न्यायला जास्त सांगावं लागतं स्वर्गात गेला. पण खरोखर ते काय म्हणतील? अविश्वास होता, आदर्श होता. येशू आम्हाला सांगते, आमचा मृत्यू देखील साक्ष बनली पाहिजे, आमचा मृत्यू देखील आशीर्वाद बनला पाहिजे लोकांसाठी, समाजासाठी, आमच्या लोकांसाठी. मृत्यू भय नाही, मृत्यूचा भय संपलेला आहे. कारण मृत्यू नंतर फक्त जगिक भौतिक जीवनाचा अंत होसेल, पण सार्वकालिक जीवनाची सुरुवात आहे. आणि मृत्यू आम्हाला थांबू शकत नाही, मृत्यू आम्हाला भय घालू शकत नाही. आणि म्हणून त्या सार्वकालिक अनंतकालिक जीवनासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर प्राण दिला. मृत्यूचं भय ख्रिस्ती लोकांना नाही. कोणी घालवत असेल मृत्यूचं भय, प्रियांनो, त्याला हे उत्तर आहे. जरी माझा मृत्यू झाला, तो आशीर्वादच असेल लोकांसाठी, ही साक्षच असेल, कारण तसं मी जगलो. एका अपराध्याच्या मृत्यूमुळे एका अधिकाऱ्याचं तारण होतं. ही काय गंमत आहे का? आमच्या अंतानंतर काय होईल प्रभू येशू ख्रिस्त तेही सांगून जात आहे. आणि म्हणून रोम 12:1 मध्ये लिहिलेलं आहे, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमची शरीर जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. आज आमंत्रण आम्हाला आहे. येशूचे 7 उद्गार आज आम्ही मनन केले. पहिला क्षमा, दुसरं आश्वासन, तिसरं कुटुंबाची व्यवस्था, चौथा त्याग, पाचवी गरज, 6वी पूर्णता आणि 7वी समर्पण. प्रत्येक उद्गार आपल्याला काहीतरी शिकवितो, प्रत्येक उद्गार आपल्याला काहीतरी आव्हान देतो. आता वेळ निर्णय घ्यायची आहे. येशूने आमच्यासाठी जे काही केलं, आम्ही त्याच्यासाठी काय करणार आहोत. कदाचित आज आम्हाला क्षमा करायची आहे, कदाचित आज आम्हाला येशूकडे वळायचं आहे, कदाचित आज आम्हाला आमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे, कदाचित आज आम्हाला आमचा विश्वास दृढ करायचा आहे, कदाचित आज आम्हाला गरजू लोकांची सेवा करायची आहे, कदाचित आज आम्हाला मान्य करायचं आहे की येशूचं कार्य पूर्ण झाले आहे, कदाचित आज आम्हाला आमचे जीवन देवाला समर्पण करायचे आहे. आम्ही जिथे आहोत तिथे आज आपलं डोकं खाली लावूया आणि येशूला म्हणूया. प्रार्थना आपल्या मनात आम्ही करूया. हे प्रभू, तू माझ्यासाठी वधस्तंभावर गेलास,